पाम ऑइल अजिबात नाही। आणि यानंतर पाहूया महाराष्ट्र सुपरफास्ट। सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेतील जागेसाठी अनेकांची नावं चर्चेत। सुबोध मोहिते पाटील, अविनाश अधिक, प्रमोद हिंदुराव यांच्या नावाची चर्चा। मंत्री छगन भुजबळ ही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी महायुतीत पेच। भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी 2 अशा फॉर्म्युल्यावर भाजप ठाम। मात्र 7 जागांवरच लढण्याची शिवसेनेची आडमोठी भूमिका। विदर्भातील 5 विधान परिषद जागांसाठी रणधुमाळी। महायुतीत 4 जागांवर भाजप तर 1 जागेवर शिवसेना लढणार असल्याची सूत्रांची माहिती। भंडारा गोंदिया विधान परिषद जागेवर महायुतीत तिढा। 457 मतदारांपैकी 220 पेक्षा अधिक मतदार असल्यानं भाजपचा दावा, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचाही दावा। सगळ्यात जास्त मतदार, सगळ्यात जास्त काय 50% वर मतदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि इतर 50% मध्ये सगळे बाकी इतर पक्ष आहे। तर म्हणून ही सीट भारतीय जनता पार्टीच लढणार। तर कोणताही आयात निर्यात काही होणार नाही। आम्ही भाजपचाच कट्टर चांगला निष्ठावंत कार्यकर्त्याला देण्यासाठी आम्ही आग्रही राहू। कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विधान परिषद लढण्यास शिवसेनेचे राजन साळवी इच्छुक, तर पक्ष जो आदेश देईल ते मान्य असल्याची ही भूमिका। हा मतदारसंघ आधी शिवसेनेला मिळाला आणि शिवसेनेला मिळाल्यानंतर गेली 40 वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतो। त्यात नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख, आमदार, उपनेता असं राजकीय प्रवास माझा सुरू झालेला आहे। हे सर्व असणारे नगरसेवक, जिल्हा सदस्य सर्व माझ्या परिचयाचे आहेत। त्यामुळे मला पक्षाने संधी दिली तर नक्कीच मला आवडेल। सोलापुरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन सकपाळांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी। शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीवरून कार्यकर्त्यांची नाराजी। सातारात सरन्यायाधीशांच्या वक्तव्याविरोधात युवकांचं आंदोलन। झुरळाचा पेहराव करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक। अभिजित दिपके यांची ट्विट करून माहिती। कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेकांकडून आंदोलनाची पोस्ट, मात्र आंदोलन करणार नसल्याचं अभिजित दिपकेंकडून स्पष्ट। वो लोग बस हमारी एक ही गलती का इस्तेमाल कर रहे हैं। आज कुछ जगहों पर प्रोटेस्ट का बोला गया है, कुछ लोग करने वाले, लेकिन हमारा उससे कुछ भी लेना देना नहीं है। जिन लोगों को हमसे दिक्कत है वो अपने लोग प्लांट करके कुछ भी करवा सकते हैं और उसकी फिर उससे हमें बदनाम करेंगे। सो इट्स बेटर टू बी काम। सो लेट्स नॉट एक्ट इन हेस्ट। वी विल डू थिंग्स इन अवर ओन टाइम, अकॉर्डिंग टू अवर ओन टाइम। कॉक्रोच जनता पार्टीची नोंदणी करून झुरळ चिन्ह द्या। सोलापुरातील तरुणांचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला निवेदन। पक्ष म्हणून नोंदणी करण्याची मागणी। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ। 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ। पेट्रोलच्या दरात 87 पैसे तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ। मुंबईत पेट्रोलचा नवा दर 108 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 95 रुपयांवर। नाशिक शहरात पेट्रोल 109 रुपये प्रति लिटर तर डिझेलचा दर 96 रुपये 26 पैसे प्रति लिटर। नागपुरात पेट्रोल 108 रुपये 97 पैसे प्रति लिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 58 रुपयांवर। पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करा। सीटीआयचे चेअरमन ब्रुजेश गोयल यांची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून केली मागणी। जालन्यात इंधनाभावी तब्बल 59 पेट्रोल पंप बंद। सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची गैरसोय। 59 पेट्रोल पंपांवरचा इंधनाचा साठा संपला। जालन्यात 166 पैकी 59 पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपल्याचे बोर्ड। पेट्रोल आहे मात्र डिझेलचा खडखडाट। सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। बुलढाण्यातल्या मोताळा पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांसाठी या इंधन मिळत नसल्यानं रांगा। पोलीस बंदोबस्तात पेट्रोल पंपावर वितरण। बुलढाण्यातील शेगावमध्ये पेट्रोल पंपावर फ्रीस्टाईल हाणामारी। बाटलीत पेट्रोल न दिल्यानं चालक आणि ग्राहकांमध्ये हाणामारी। सर्व घटना सीसीटीव्हीत।
डिझेल टंचाईमुळे गुरांच्या बाजारात बैलांना मागणी वाढली. बैल जोडीचे भाव 25% वधारले, मात्र विक्रीसाठी बाजारात बैल कमी. नांदेडमधील हिमायतनगर तालुक्यात डिझेलसाठी रांगा. डिझेल मिळावं यासाठी रात्रभर शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम. हिंगोलीत शेतकऱ्यांना डावलून परप्रांतीय बोरवेल मशीनला डिझेलचा पुरवठा. खटकाळी बायपासवरच्या प्रकारानं संताप. खटकाळी बायपासवरील सुभाष चौधरी पेट्रोल पंपावरचा प्रकार. परभणीत 8 दिवसांपासून डिझेल टंचाई. शेतकऱ्यांना तरी डिझेल उपलब्ध करून द्या, अन्यथा पेरण्या होणार नाहीत. संतापलेल्या शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी. हिंगोलीत डिझेल टंचाईवर गोरेगावमधील पेट्रोल पंपावर राडा. डिझेलसाठी ग्राहकांमध्ये मारहाण. डिझेल खरेदीच्या कारणावरून हाणामारीची तिसरी घटना. हिंगोलीच्या आराटीमधील पेट्रोल पंपावर राडा. डिझेलच्या खरेदीच्या कारणावरून हाणामारी. रांगेत उभ्या राहण्याच्या कारणावरून 2 गटात शाब्दिक वाद आणि हाणामारी. जालन्यातील बदनापूर शहरातील सारथी पेट्रोल पंपावर वाद. पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये वाद. डिझेल टँकर आल्यानंतरही पेट्रोल पंप चालकांकडून डिझेल द्यायला दिरंगाई. सलग 3 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ. सर्वसामान्य ग्राहकांकडून संताप. इंधनाचे दर वाढल्यानं महागाई वाढणार असल्याची नागरिकांची प्रतिक्रिया. निवडणुका होतपर्यंत केंद्र सरकारने पेट्रोल वाढ केली नव्हती आणि निवडणुका झाल्यानंतर निवडणुकीचा जो काही खर्च आलेला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या खिशातून काढणे आणि पेट्रोल किंमत वाढली तर त्याचा परिणाम हा सर्वच उद्योगधंद्यावर होतो. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं रखडली. ट्रॅक्टरसाठी डिझेलही न मिळाल्यानं शेतीची मशागत नाही. परिणामी कापूस लागवडीला मोठा फटका. अकोला जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा. कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलसाठी गर्दी नाही. शहरात ऑइल डेपो असल्यानं इंधन पुरवठा सुरळीत असल्याची सूत्रांची माहिती. दिल्लीत सीएनजीचे दर वाढले. सीएनजी 1 रुपयानं महागला. यवतमाळ जिल्ह्यासाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ. तापमानाचा पारा 44 ते 45 अंशांवर. चंद्रपूर जिल्ह्यात काल ब्रह्मपुरीचे तापमान 47.2 अंशांवर. ब्रह्मपुरीचं तापमान सरासरीपेक्षा 4.6 अंशांनी अधिक. गोंदियात 45 अंशांवर पारा गेल्यानं उष्माघातापासून बचाव करण्यासाठी लोकांनी काळजी घ्यावी. प्रशासनाचं आवाहन. शेतीची कामं सकाळच्या सत्रात करण्याचंही आवाहन. ठाणे महापालिकेत 10% पाणी कपात होणार. मुंबई महापालिका ठाण्यातील ज्या भागात पाणी पुरवठा करते त्या भागात पाणी कपात होणार असल्याची माहिती. नवी मुंबईत 25 मे पासून 10% पाणी कपात. पाऊस कमी होण्याच्या अंदाजामुळे राज्य सरकारचा इशारा. मराठवाड्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या जायकवाडी नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यानं धरणाची पाणी साठवण क्षमता कमी झाल्याची बाब उघडकीस. तलावांचा भंडारा जिल्हा हा कोरडा ठाक. नद्या नाले कोरडे ठाक पडल्यानं जलसंकट. नदीच्या पात्रात बोरवेल आणि मोटर पंपाच्या माध्यमातून शेती वाचवण्यासाठी धडपड. गोंदियात जनगणना करणाऱ्या शिक्षकांना बसतोय उन्हाचा फटका. उन्हाचे चटके बसत असल्यानं सकाळच्या वेळेतच शिक्षकांकडून जनगणनेचं काम होत असल्याचं चित्र. मुंबईसह कोकणाला येलो अलर्ट. हवामान विभागाचा इशारा. हलक्या सरी बरसण्याची शक्यता. मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी अलर्ट. पुण्यात मेट्रोच्या डब्यात पावसाचं पाणी. मुसळधार पावसात मेट्रोच्या डब्याला गळती. व्हिडिओ तुफान व्हायरल. कोकणात पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे संकेत. रत्नागिरीतील काही भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी तर वातावरणात होत असलेल्या बदलामुळे उकाडाही वाढला. कोकणातील घाट रस्ते धोक्याच्या छायेत. केंद्राच्या तज्ज्ञ पथकाला पाचारण. कुंभारली आणि तुळशी घाटावर अनेक घाटांवर दरडी कोसळण्याचा गंभीर धोका. वाशिम जिल्ह्यात नाफेडद्वारे ज्वारीची खरेदी. बाजार समितीत ज्वारीला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. परिणामी नाफेडद्वारे ज्वारीला 3,699 रुपयांच्या दराला शेतकऱ्यांची पसंती. बीडमध्ये कांद्याला मातीमोल भाव. 602 किलो कांद्याचे मिळाले अवघे 301 रुपये. वाहतुकीसाठी शेतकऱ्याला 1,538 रुपयांचा भुर्दंड.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला किमान 2,000 रुपये हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सध्या 600 ते 700 रुपये क्विंटल इतकाच भाव. पुण्यात ITI महिलेला 14 लाखांचा गंडा. पोलीस कारवाईची भीती दाखवून आधार कार्डचा वापर करून मुंबईत अनेक हॉटेल्स बुक केल्याची भीती दाखवून गंडा. महिलेची पोलिसात तक्रार. मुंबई विमानतळावरून 11 कोटीचं 2.25 किलो कोकेन जप्त. मुंबई विभागाच्या अंमली पदार्थ विरोधाची कारवाई. 4 विदेशी नागरिकांना बेड्या. वर्ध्यात MD ड्रग्जची विक्री करणाऱ्या दाम्पत्यावर कारवाई. रहीम शेख यांच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा. कारवाई ड्रग्ज जप्त. पंढरपुरात अवैध वाळू उपशावर पोलिसांची मोठी कारवाई. पोलिसांच्या कारवाईत 47 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकच्या देवळा तालुक्यात भौर फाटा येथे परिसरात कौटुंबिक वादातून मेहुणीची हत्या. पती पत्नीतला वाद मिटवण्यासाठी ही मेहुणी आली असताना ही घटना घडली. यवतमाळमध्ये बनावट नोटा बनवणारी तेलंगणा येथील टोळी पुसद पोलिसांच्या जाळ्यात. लॉजमध्ये 500 रुपयाच्या बनावट नोटा या तयार करत असल्याचा प्रकार उघडकीस. कल्याणच्या मारळ गावात सुपरवायझरची चाकूनं भोसकून निर्घृण हत्या. अज्ञात हल्लेखोरानं चाकूनं भोसकून केली हत्या. धाबा मालकानं दारू पिण्यास पैसे न दिल्यानं नोकरानंच केली मालकाची हत्या. गोंदियाच्या रावणवाडी घटनेनं खळबळ. सांगलीत रत्नागिरी नागपूर महामार्गावर उभ्या कंटेनरला भरधाव दुचाकीची पाठीमागून धडक. अपघातात ग्रामसेवक महेश मम्हाणे यांचा मृत्यू. पुण्यातील वानवडीमध्ये परमारनगर परिसरात अपघात. एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या कारचा अपघात. 4 ते 5 जण किरकोळ जखमी. बीडच्या परळीत धर्मापुरी इथे 2 गटात राडा. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या वादातून हाणामारी झाल्याची माहिती. हाणामारीचा व्हिडिओ समोर. साताऱ्यातील नागठाण्यात वीज कोसळून मेंढपालाचा मृत्यू. झाडाखाली उभ्या राहिलेल्या माळशिरसच्या तुकाराम सिंधू खोदमानेंचा पावसानं घेतला बळी. अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली आजीसोबत अमानुष गैरवर्तन. अधिकाऱ्यांवर पालिकेकडून शिस्तभंगाची कारवाई. बीड शहरातील भाजी मंडई परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली भाजीपाल्यासह जेवणाचा डबाही कचऱ्यात फेकल्याचा प्रकार घडला होता. अमरावतीच्या सावंगी संगम परिसरात केव्ही लाईनचा शॉक लागून विद्युत खांबावरती तरुणाचा मृत्यू. अंकुश नेवारे असं युवकाचं नाव. अकोल्यातील पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये यांच्याकडून भारतीय लष्कराला 1 कोटीचा निधी. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी निधी. सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया वेळेतच होणार. नीट पेपरफुटीचा परिणाम होणार नसल्यानं CET सेलकडून स्पष्टीकरण. 10वी पुरवणी परीक्षेसाठी 25 मे पर्यंत मुदत. 10वीच्या जून-जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांचा रूट मार्च. दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास नियंत्रण कसं मिळवावं याचं थेट प्रात्यक्षिक पोलिसांना दाखवण्यात आलं. उद्या म्हणजे रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. हार्बर मार्गावर CSMT ते चुनाभट्टी वांद्रे दरम्यान ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. रत्नागिरीतील चिपळूणसाठीचं प्रस्तावित सैनिक संकुल साताऱ्यात होणार. आमदार शेखर निकम यांची नाराजी. जे कोकणाचे आहेत हे कोकणातच व्हायला हवं. शेखर निकम यांच्याकडून खंत व्यक्त. त्या माध्यमातून साताऱ्याला ती मंजुरी मिळाली. हे थोडंसं कोकण म्हणून आपल्या अन्यायकारक ही जरी असलं ते आम्ही शंभूराजांना भेटून त्या नव्याने त्याची मागणी करून ते संकुल जसं साताऱ्यात होतं याबद्दल आमचं दुमत नाही. कारण सातारा जिल्हा हा देखील सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण तो कोकणातला आहे ते कोकणासाठी मिळावं ही आमची आग्रही मागणी असणार. पालघरमध्ये 4,150 कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी. मंत्री नितेश राणेंची माहिती. पालघरच्या नांदगाव कॉम्प्लेक्स उभारणीचा प्रस्ताव. 600 एकर क्षेत्रात प्रकल्प उभारणी. साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पुरातन वस्तूंचा अनमोल खजिना. 250 वर्षांपूर्वीचे अंगरखे आणि पगड्या. किल्ल्यांवरील अजस्त्र कुलप आणि राजघराण्यांच्या वापरातील दुर्मिळ वस्तू पाहण्याची संधी.
अंबरनाथमधील ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण कारखानीस यांचं निधन. वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. अष्टचक्री रामायण, मंजिले मकसूद पाकिस्तान ही त्यांची प्रसिद्ध पुस्तकं. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.